श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मकर संक्रांत यंदा पिवळ्या रंगावरती आलेली आहे. तर मग आपण पूजेमध्ये किंवा मग हळदी कुंकू करताना हळद वापरावी का, सोन्याचे दागिने घालावेत का, त्याचबरोबर साडी असेल, बांगड्या असतील तर साडी कोणत्या रंगाची नेसावी, बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात, त्याचबरोबर दागिने कोणत्या रंगाचे घालावेत, म्हणजे शक्यतो पिवळ्या रंगाचे दागिने जे आहेत तर ते घालावेत का, सोन्याचे दागिने किंवा मग पिवळ्या रंगाचे इतरही दागिने आहेत तर ते घालावेत का, कारण पिवळ्या रंगावरती संक्रांत आहे असं म्हटलं जातं. म्हणून तुम्ही नक्की काय करावं ही संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. व्हिडिओ शेअर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस आपल्याला लावले जात नाही. त्याचबरोबर तुम्ही जर माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहील. तर बघा, यंदाची संक्रांत जी आहे ती पिवळ्या रंगावरती आहे. मग नक्की काय करायचं काय करायचं नाही ही तर माहिती तुम्हाला असायलाच पाहिजे. आणि बऱ्याच जणी ज्या आहेत तर आपण जेव्हा संक्रांतीची सुरुवात होते किंवा संक्रांत येते तेव्हा आपला हाच विषय असतो की नक्की मकर संक्रांत आलेली आहे तर मग ती कशावरती बसून आलेली आहे, त्याचबरोबर तिने कोणतं वस्त्र परिधान केलेलं आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला असायला हवी. कारण जे वस्त्र परिधान केलेलं असतं किंवा संक्रांतीने ज्या गोष्टी परिधान केलेल्या असतात तर त्या शक्यतो आपण वापरू नये असं सांगितलं जातं. तर मग याच्यामुळे बऱ्याच जणींना हा प्रश्न जो आहे तो पडत असतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हे सर्व जे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा, थंडीचे दिवस आहेत आणि वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचा सण हा खूप महत्त्वाचा असतो. सूर्यदेव जे आहे ते या दिवशी धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील या दिवशी केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. पण हरकत नाही, तुम्हाला जर गंगेत स्नान करणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही गंगाजल सुद्धा पाण्यामध्ये टाकून आंघोळ जी आहे ती करू शकता. आता यावर्षी म्हणजे 2025 रोजी 2025ची मकर संक्रांत जी आहे ती मंगळवारी आलेली आहे आणि 14 जानेवारीला आलेली आहे. या दिवशी गंगा स्नानचा मुहूर्त जो आहे तो सकाळी 9:03 तर संध्याकाळी 5:46 आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच गंगा स्थानी जाऊन आंघोळ करायची आहे. आणि जर शक्य नसेल तर तुम्ही घरीच गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. आंघोळीनंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. तुम्ही आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि तुळशीपत्र जे आहे ते टाकू शकता. त्याचबरोबर या दिवशी सूर्यदेवाला आवर्जून अर्घ्य अर्पण करायचं आहे. त्यामध्ये कुंकुम, तांदूळ, तीळ ह्या गोष्टी मिसळायच्या आहे. सूर्यदेवांचा मंत्र म्हणायचा आहे. लाल फूल, उदबत्ती, दिवा नैवेद्य इत्यादींचा नैवेद्य जो आहे तो तुम्ही किंवा लाडू गुळचा नैवेद्य जो आहे तो तुम्ही सूर्याला अर्पण करू शकता. दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग जो आहे तो वर्ज्य असतो. म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असतात तर त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात. मग ती साडी असो किंवा मग कपडे. यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे हे आपल्याला अगोदरच माहीत आहे. यामुळे 2025च्या मकर संक्रांतीमध्ये आपण पिवळा रंग वर्ज्य ठेवायचा आहे. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा मग कपडे जे आहेत ते परिधान करता येणार नाही. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला आपण काळा रंग खूप शुभ मानतो, काळा रंग घालतो. महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी, हिरवी, लाल, गुलाबी, केशरी किंवा मग पिवळा रंग जो आहे सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी जी आहे ती नेसू शकता. शक्यतो आपण संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसत असतो. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या सुद्धा घालाव्यात. मकर संक्रांतीला बांगड्या भरत असताना एका हातामध्ये एक बांगडी जी आहे ती अधिक घालायची आहे. एका हातामध्ये एक बांगडी अधिक घाला म्हणजे एक्स्ट्रा घाला. त्या दिवशी मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या ज्या आहेत त्या आपण नक्कीच घालायच्या आहे. तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पिवळा रंग जो आहे तो परिधान करायचा नाही. तर मग आपण नक्की काय करायचं, हळद वापरायची का? तर बघा, हळद जी आहे तर ती पूजेतलं एक अत्यंत महत्त्वाचं असं साहित्य आहे. हळद कुंकू असल्याशिवाय कोणतीही पूजा जी आहे ती आपली पूर्ण होऊ शकत नाही. महिलांना जेव्हा आपण हळद कुंकू लावतो तर असं म्हटलं जातं की त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती एकमेकींमध्ये जाते आणि त्याच्यामुळे महिला ज्या आहेत त्या अधिक सक्षम होत जातात. तर याच कारणामुळे आपण मकर संक्रांत जी आहे ती सुद्धा मकर संक्रांतीच्या नंतर आपण हळदी कुंकू सुद्धा करत असतो. तर आता हळद वापरावी का? तर हो, हळद आपल्याला वापरायची आहे. संक्रांतीने जरी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असले तरी सुद्धा आपण हळद जी आहे ती वापरू शकतो. त्याचबरोबर सोन्याचे दागिने घालावेत का? तर सोन्याचे दागिने पिवळ्या रंगाचे दिसत असले तरी ते सोनं आहे आणि ते नक्कीच तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर आता बांगड्या ज्या आहेत त्या कुठल्या घालायच्या?
तर शक्यतो आपण काचेच्या बांगड्या घालायच्या आहे. लाखेचा जो चुडा असतो तो घातला तर अतिशय उत्तम. नाही शक्य झालं तर हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या परिधान करायच्या आहे. लक्षात घ्या, बांगड्या ज्या आहेत त्या काचेच्याच असाव्यात. कोणत्याही प्लास्टिक किंवा इतर मटेरियलच्या बांगड्या ज्या आहेत त्या आपल्याला वापरायच्या नाही. गजरा कोणता लावायचा आहे तर बघा, गजरा जो आहे तो तुम्ही पांढऱ्या रंगाचा गजरा लावू शकता. चाफ्याचा सोडून तुम्ही कोणताही गजरा जो आहे तो या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी वापरू शकता. आता मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचं शिळ अन्न जे आहे ते खायचं नाही. त्यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते. काही नियम आहेत असे की जे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी पाळलेच पाहिजे आणि ते जर पाळले तर नक्कीच त्याचा परिणाम जो आहे तो आपल्यावरती चांगला होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार, दारू, कांदा, लसूण या गोष्टींचं सेवन करायचं नाही. या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहारच आपण घ्यायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू व्यक्तीला, गरीब व्यक्तीला आपण त्रास जो आहे तो द्यायचा नाही. या दिवशी घरामध्ये कलह, भांडणं, तंटा किंवा वादविवाद करायचे नाहीत, होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहावा असं वाटत असेल तर आणि आयुष्यभर घरामध्ये कटकटी नसाव्यात असं वाटत असेल तर भांडणं, कलह या गोष्टींपासून दूर राहायचं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणीही कोणाशी रागाने बोलू नका. तसेच कोणालाही शिवीगाळ करू नका. आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचं मन सुद्धा या दिवशी आपल्याला दुखवायचं नाही. मकर संक्रांतीला म्हटलं जातं की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, म्हणजे या दिवशी सगळ्यांनी प्रेमाने बोलायचं आहे. या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला नक्कीच मदत करायची आहे. त्याचा चुकूनही अपमान करू नका. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणं अत्यंत शुभ मानलं जातं. नवीन गुंतवणूक असेल, नवीन व्यवसाय असेल, नवीन नोकरी असेल, नवीन बिझनेस असेल, जर तुम्ही या दिवशी सुरू केलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण गरजू व्यक्तींना धान्य आणि कपडे सुद्धा दान करायचे आहे. यामुळे भगवान सूर्यदेवाची वर्षभर आपल्यावरती विशेष कृपा जी आहे ती बरसत असते. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला आवर्जून जल अर्पण करायचं आहे. यामुळे वर्षभर आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं राहतं. बघा, सूर्यदेवता हे एकटेच अशी देवता आहे, सूर्यदेवता आणि चंद्रदेवता, की ज्या आपल्याला प्रत्यक्षरित्या दिसू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांची सेवा जी आहे ती महत्त्वाची असते. आणि त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी या सेवेचं महत्त्व जे आहे ते अजूनच वाढतं. या दिवशी आपण काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ आणि सुहागचं जे साहित्य असतं, शृंगाराचं जे साहित्य असतं तर ते साहित्य आपण दान करायचं आहे. गरीब आणि गरजू व्यक्तींना आपण पांढरे तीळ, काळे तीळ, गूळ या गोष्टी ज्या आहेत त्या दान करायच्या आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपामध्ये पांढरे तीळ मिसळायचे आहे आणि देवी लक्ष्मी किंवा मग श्री सुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरामध्ये वास करते. तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे आहेत असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी झाडं तोडणं हे अतिशय अशुभ मानलं जातं. तसेच त्या दिवशी तुळस सुद्धा तोडायची नाही आपल्याला. असं करणं अत्यंत अशुभ आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब आणि गरजू व्यक्तींना, अनाथ मुलांना अन्न, तिळगुळ किंवा मग तिळाचे लाडू, कपडे, धान्य, थंडीपासून बचाव करण्यासाठी काही उबदार कपडे असतील, चादरी असतील किंवा खाण्याचे काही साहित्य असेल किंवा मग शूज, चप्पल या गोष्टी ज्या आहेत त्या दान करायच्या आहेत. त्यामुळे अधिक पुण्य आपल्याला प्राप्त होतो आणि गरिबांचा दुवा आपल्याला मिळतो. संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावं तर बघा, संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तू वाण देऊ शकता. वाण खूप महाग असावं असं काहीच नसतं. काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता, जसं की छोट्या बॅग्स असतील, बटवा असेल, मोबाईलचे पाऊच असतील, क्लचर असतील, सिंदूर पेन्सिल असेल, अजून इतरही सौंदर्य प्रसाधने जे आहेत, कुंकवाचा करंडा असेल, गृह उपयोगी वस्तू असतील जसं की प्लेट, वाटी, ग्लास, चमचे, आरती, ब्लाऊज पीस, शोची एखादी वस्तू, पूजेचं ताट, छोटे फॅन्सी चौरंग, अगरबत्ती लावायचे स्टँड, अशा बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता. पण याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लोखंड जे आहे तर ते कुणाला दान करायचं नाही. त्याचबरोबर सुरी दान करायची नाही. ज्या गोष्टी ज्या आहेत, ज्या घातक गोष्टी असतात किंवा मग ज्याच्या कैची असेल तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण चुकूनही मकर संक्रांतीच्या वेळी जेव्हा आपण हळद कुंकू करतो तर त्यावेळी कोणालाही देऊ नका. अशा वेळी तुम्ही नक्कीच यूट्यूबवरती ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्च करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईनसुद्धा बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या मिळू शकतात. तर तुम्ही अशा वस्तू ज्या आहेत त्या मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणा किंवा मग जेव्हा तुम्ही हळद कुंकू करता तर त्या दिवशी म्हणा त्या वस्तू तुम्हाला द्यायच्या नाहीत. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.